एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटायला गेला. ज्याला भेटायला गेला तो शेतकरी होता. जो भेटायला गेला त्याला शेतीचा काही गंध नव्हता. हा गेला त्याच्या सोबत वावरात, तिथं शेतावर बांधावर जाऊन बसला आणि निरीक्षण करायला लागला. बरं, निरीक्षण करत असताना गप बसावं की नाही आपल्याला काही कळत नाही. तर म्हटला, अरे तुझ्या शेतात जिकडं तिकडं भोपळेच भोपळे दिसत आहेत. तो म्हटला, माझा मळाच भोपळ्याचा आहे, तिथं वांगी तर दिसणार नाहीत ना तुला, भोपळेच दिसणार. तो म्हटला, मला प्रश्न पडला, हे सगळे भोपळे एवढे मोठमोठाले भोपळे पाहून मला कळालं म्हणे देवाला सगळंच कळतं असं अजिबात. म्हटलं काय झालं? म्हटलं नाही, मला वाटत होतं देवाला सगळं कळतं, पण देवाला सगळंच कळतं असं अजिबात नाही. मला नक्की झालं काय? तो म्हटला, विचार कर, केवढा मोठा भोपळा हा, वजन केलं तर 1 किलो 2 किलो असं भरतं, एवढे मोठमोठाले भोपळे. त्या भोपळ्याचं झाड नाहीये रे म्हटलं. भोपळ्याचं काय? बरोबर ना, आपण सगळे शेतकरी पार्श्वभूमी असलेले, मी शेतकऱ्याचीच मुलगी, त्यामुळे भोपळ्याचा वेल असतो हे सगळ्यांना माहिती. तर म्हटलं भोपळे एवढे मोठमोठाले आणि भोपळ्याचा वेल करंगळी सारखा, भोपळ्याचं झाड पाहिजे ना, एवढे मोठाले भोपळे वेल करंगळी सारखा. म्हटलं ज्या बांधावर बसलोय, ज्या झाडाखाली बसलोय ते कवठाचं झाड आहे, केवढं मोठं कवठाचं झाड, आणि त्याला कवठं कशी आहे? तर देवाला सगळंच कळतं असं अजिबात नाही. का? देवानं ज्याच्या त्याच्या कपॅसिटीनुसार ज्याला त्याला दिलं पाहिजे की. हा म्हटलं तुला म्हणायचं काय नक्की? तो म्हटला, कसं आहे, ज्याला पैसा वापरण्याची अक्कल नाही त्याला देव, मला जे बोलायचं तुम्हाला कळत, आणि ज्याला थोडंफार कळतं माझ्यासारख्याला, म्हणजे देव पैसे देऊन बघत नाही, त्यामुळे देवाला सगळंच कळतं असं अजिबात नाही. ज्याच्या त्याच्या कपॅसिटीनुसार, बुद्धीनुसार देवानं दिलं पाहिजे ना. हा म्हटला, देवाला काय कळतं? तो शेतकरी म्हटला, देवाला काय कळतं किंवा काय कळत नाही हे काय मला कळत नाही, पण तुला मात्र सगळं कळतं एवढं मात्र मला कळालं. मला काय म्हणायचं हे पण तुम्हाला चला पुढं. हा म्हटलं, याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. म्हणलं खरंय, म्हणलं तुझं देवाला काय नाही कळत म्हणे. आणि चला आता ऊन झाले म्हणे, ह्याच कवठाच्या झाडाखाली जरा वेळ पडी मारू. 2 जण झोपले, अशी काही झोप लागली. शेतकऱ्याला मोटर चालू करायची म्हणून तो उठून गेला मधूनच. आणि का म्हणून असं घडू नये, जो झोपला होता, जो बोलला होता, जो झोपला होता कवठाच्या झाडाखाली, का म्हणून असं घडू नये त्याच्याच बाबतीत आता अगदी असा जागा व्हायला गुरमळतच वरून एक कवठ पडलं, आणि जे पडलं त्याच्या नाकावर जाऊन असं काही दमदिशी आदळलं की आई ग म्हणून उठून बसला. आणि काय म्हटला, देवाचंच खरं आहे, देव जे करतो आपल्या भल्यासाठीच करतो. चुकून जर का त्यानं वरती भोपळे लावले असते तर आज काही माझं खरं माणूस नावाचा प्राणी असा आहे की त्याला आपल्याला फार कळतं ही भावना आहे. त्याच्यामुळे त्याला देवाशी नातं वगैरे जोडणं वगैरे ह्याच्यासाठी फार वेळ लागतो. आणि ज्यांना हे जमतं त्यांच्या जगण्याचं कल्याण असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.